Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 5, Heat, Standard 10th, video number 3. This is our video number 3. In this video, we have to learn dew point and humidity. ओके, आपणा सर्वांना माहिती आहे आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि या पाण्याचं बाष्पीभवन सूर्यप्रकाशामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे सातत्यानं होत असते. याचाच अर्थ असा होतो की आपल्या वातावरणामध्ये वॉटर व्हेपरच्या स्वरूपात ती पाणी वातावरणात अस्तित्वात असते. ओके, अबाउट 71% surface of earth is covered with water. Due to constant evaporation of water, water vapor is always present in the atmosphere. म्हणजे आपल्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ का असते हे आपल्याला माहिती आहे. द अमाउंट ऑफ वॉटर व्हेपर इन द ॲटमॉस्फिअर हेल्प अस टू अंडरस्टँड द स्टेट ऑफ डेली वेदर. ओके, दररोजचं जे आपण वातावरण पाहतो आहे तर हे समजण्याकरिता पाण्याचं प्रमाण किती आहे, वॉटर व्हेपर किती आहे वातावरणामध्ये ते आपण या ठिकाणी पाहत असतो. ओके, द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक इट मॉइस्ट. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. व्हॉट इज मीन बाय ह्युमिडिटी? आर्द्रता म्हणजे काय होते आहे? आर्द्रता म्हणजे काय? द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. आर्द्रता म्हणजे वातावरणामधील असणारं मॉइश्चर, आर्द्रता. ओके, त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. जो ओलावा असतो या वॉटर व्हेपरचा त्यालाच आपण ह्युमिडिटी असं म्हणतो आहे. ओके, द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. ओके, द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक इट मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे ओलसर. म्हणजेच आपलं वातावरण ओलसर होते आहे आणि या ओलसर असणाऱ्या वातावरणाला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो आहे. ओके, आर्द्रता म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट स्पेसिफिक टेम्परेचर देअर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर व्हेपर द एअर कॅन कंटेन. इफ द अमाऊंट एक्सीड दिस लिमिट द एक्सेस व्हेपर कन्व्हर्ट इनटू वॉटर ड्रॉपलेट. ओके, जर आपण या पाण्याच्या वाफेचं प्रमाण जर जास्त झालं तर काय होते आहे, या वाफेचं रूपांतर वॉटर ड्रॉपलेटमध्ये होते आहे. ओके, म्हणजे जर जास्त अमाऊंट एक्सीड द लिमिट in the air, the excess vapor convert into water droplet. Okay, do you understand this? Water droplet मध्ये पाण्याच्या छोट्या थेंबामध्ये त्याचं रूपांतर होते. When all air contain maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at that temperature. The amount of vapor needed to saturate the air depends on temperature of the air. If air temperature is low, it will need less vapor to saturate the air. Okay, for example, if temperature of air is 40 degree Celsius. Okay, जर हवेचं तापमान जर 40 डिग्री सेल्सिअस आहे तर त्यामध्ये 49 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर पर किलोग्रॅम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सेशन. काय असते प्रमाण त्यामध्ये? जर हवेचं तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे तर त्यामध्ये 49 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर पर किलोग्रॅम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सेशन. ओके, इफ द अमाउंट ऑफ व्हेपर एक्सीड दिस लिमिट द ॲडिशनल व्हेपर विल कंडेन्स. हाऊएव्हर, इफ द टेम्परेचर ऑफ air is 20 degree Celsius, it can contain 14.7 gram of water vapor per kilogram of dry air without condensing. If the vapor contained in air less than the maximum limit, then the air is said to be unsaturated. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. 20 डिग्री सेल्सिअसला 14.7 ग्रॅम ऑफ वॉटर व्हेपर एका किलोग्रॅममध्ये कोरड्या हवेमध्ये असते आहे. ओके,
हे आपण या ठिकाणी दोन्ही प्रमाण या ठिकाणी पाहतो आहे आणि कशाला अनसॅच्युरेटेड म्हटले जाते ते पण आपण पाहिलेलं आहे. सपोज unsaturated air at certain temperature is taken and its temperature is decreased, a temperature is reached at which air becomes saturated with vapor. Okay, this temperature is called dew point temperature. What is mean by dew point temperature? Dew point temperature means unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased आणि त्याचं तापमान कमी होते. A temperature is reached at which air become saturated with vapor. जर त्या हवेमध्ये पाण्याची वाफ असेल तर त्या टेम्परेचरला काय म्हटले जाते? This temperature is called the dew point temperature. Okay, the vapor contained in the air is measured using a physical quantity called absolute humidity. म्हणजेच हवेतील पाण्याच्या वाफेचं जे मोजमाप असते ती जी भौतिक राशी आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी याद्वारे मोजल्या जाते. हवेतील पाण्याची वाफ जी असते वॉटर व्हेपर जी असते हे मोजण्यासाठी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी या फिजिकल क्वांटिटीचा आपण उपयोग करत असतो. द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन ए युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी? ओके, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय होते आहे? आर्द्रता म्हणजे काय होते? संपूर्ण आर्द्रता म्हणजे काय होते? द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. ओके, म्हणजेच या हवेच्या वाफेचं किती वस्तुमान या एका विशिष्ट अशा युनिट एककामध्ये हवेमध्ये ज्या ठिकाणी उपस्थित असते प्रेझेंट असते त्याला आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ऑफ एअर म्हणत असतो. द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन ए युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. हे पण आपल्या लक्षात आलं असेल. व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी? Absolute humidity means the mass of vapor present in a unit volume of air. Okay, generally absolute humidity is measured in kilogram per cubic meter. कारण युनिट व्हॉल्यूम मध्ये आपण मोजतो आहे म्हणून ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी मोजण्याचं जे एकक आहे ते आहे किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. द फिलिंग ऑफ ह्युमिड or dry nature of air not only depends on amount of vapor in the air but it also depends on how close that amount is for making the air saturated with the vapor. It means that it depends on temperature of the air also. Okay, the ratio of actual mass of vapor contained in the air for a given volume and temperature so that required to make the air saturated with vapor at that temperature is called relative humidity. मग या ठिकाणी आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे पाहिलेलं आहे. द मास ऑफ व्हेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर म्हणजे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ व्हेपर कंटेन. रेशो ऑफ ॲक्च्युअल मास, प्रत्यक्ष त्या पाण्याच्या वाफेचं किती वस्तुमान त्या हवेमध्ये आहे आकारमानामध्ये. द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ व्हेपर कंटेन इन द एअर फॉर ए गिवन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू दॅट रिक्वायर्ड टू मेक एअर सॅच्युरेटेड विथ व्हेपर इज ॲट दॅट टेम्परेचर इज कॉल्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, आपण दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी अभ्यासतो आहे. मग पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण या ठिकाणी बघतो आहे. ॲक्च्युअल मास या ठिकाणी आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण बघतो आहे. ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर कंटेन इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम अपॉन मास ऑफ व्हेपर निडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम इंटू 100. म्हणजेच आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं किती पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे हवेमध्ये आपण हे मोजू शकतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं पर्सेंटेज काढण्यासाठी आपण काय करतो आहे? ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर कंटेन इन एअर इन ए गिवन व्हॉल्यूम अपॉन मास ऑफ व्हेपर निडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम इंटू 100. ओके, हे आपण या ठिकाणी पाहतो आहे. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण जे पाहत होतो आता, द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉईंट इज 100%.
the relative humidity at the dew point is 100%. If the relative humidity is more than 60%, we feel that air is humid. म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी असते ड्यू पॉईंटची ती 100% असते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ ड्यू पॉईंट इज 100%. ओके, आपण या ठिकाणी पाहतोय रिलेटिव्ह ह्युमिडिटी at the dew point is 100%. Okay, if the relative humidity is more than 60, we feel air is humid. आपण पाहतोय की आर्द्रता कधी असते, ओलावा कधी असतो हवेमध्ये, जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% पेक्षा जास्त असेल. जर हवेमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 60% पेक्षा जास्त असेल तर आपल्याला वातावरण जे असते ते ह्युमिड जाणवते आहे, आर्द्र जाणवते आहे. ओके, इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60, वी फील दॅट एअर इज ड्राय. ओके, आपल्याला हे कधी ड्राय दिसणार आहे, 60% पेक्षा जर हवेमध्ये जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर हवा कोरडी असते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 60% पेक्षा कमी असेल, लेस दॅन 60% असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर कमी असेल 60% पेक्षा तर हवा कोरडी असते आहे. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 60% पेक्षा जास्त असेल तर हवा आपल्याला ओलसर जाणवते आहे, ह्युमिड जाणवते आहे, आर्द्रता जाणवते आहे. हे आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी आयदर, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि ड्यू पॉईंट असतो 100% असतो आहे. ओके, तर ह्या दोन्ही आपण गोष्टी पाहिलेल्या आहे, ड्राय वेदर आणि ह्युमिड वेदर. ओके, मोर दॅन 60% ह्युमिड वेदर अँड लेस दॅन 60 वी फील एअर इज ड्राय. ओके, ड्युरिंग विंटर सीझन, या सीझनमध्ये आपण मॉर्निंगला जर तुम्ही सकाळी उठत असणार तर तुम्ही काही ड्यू जे असतात, ड्यू पॉईंट जे असतात, दवबिंदू जे असतात, हे आपण या गवतांच्या पात्यांवर पाहतो आहे. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व ए व्हाईट ट्रेल ॲट द बॅक ऑफ फ्लाइंग प्लेन इन क्लिअर स्काय. द प्लेन फ्लाईज, आपण बघतो आहे की एरोप्लेन जेव्हा उडत असते तेव्हा या विंटर सीझनमध्ये आपण पाहतोय की लांब शेपटी दिसते आहे आपल्याला स्कायमध्ये, आकाशामध्ये. एरोप्लेन इंजिन मधली जी व्हेपर असते, या हवा जे विमान उडत असते आहे त्यामधलं जी व्हेपर असते इंधनाची, ते कंडेन्स होते आहे आणि त्यापासून त्याचं ढगामध्ये रूपांतर होते आहे. इफ द सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी, it take a long time for a little trail formed by condensation of vapor to disappear. If relative humidity of surrounding air is less, either the size of the white trail may be small or may not even get formed. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर जास्त असेल 60% पेक्षा तर आपल्याला ते विमान उडत असताना त्याच्या इंधनामधून निघणारा जो धूर असतो तो कंडेन्स होतो आहे आणि आपल्याला लांब लांब शेपटी दिसते आहे. पण उन्हाळ्यामध्ये किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 60% पेक्षा कमी असेल, वातावरण ड्राय असेल तर त्याची साईज आपल्याला खूप कमी दिसते किंवा दिसत नाही आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघतो आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरी रेफ्रिजरेटर असेल, एक ॲक्टिव्हिटी आपण करून बघू शकतो आहे. थंड पाण्याची बॉटल जर आपण रेफ्रिजरेटर बाहेर जर ठेवली तर आपल्याला त्या बॉटलच्या बाहेर आपल्याला पाण्याचे थेंब लागलेले दिसतात. किंवा एखाद्या स्टील ग्लासमध्ये जर आपण थंडगार पाणी घेतलं, चिल्ड वॉटर जर घेतलं आहे तर त्या ग्लासच्या बाहेर पाण्याचे थेंब आपल्याला दिसते आहे. याचं कारण काय असते आहे तर पाण्याच्या त्या ग्लासच्या बाहेर जी हवा असते आहे त्या हवेमधली जी वॉटर व्हेपर असते आहे या थंड पाण्यामुळं काय होते आहे, ती कंडेन्स होते आहे आणि कंडेन्स झाल्यामुळं ते पाण्याची वाफ जी असते ती ग्लासच्या बाहेरच्या बाजूला थेंबाच्या रूपामध्ये आपण तिला बघतो आहे. ओके, हे पण आपण पाहतो आहे. सकाळी जर तुम्ही उठले असाल तर ग्लास विंडो ज्या असतात आपल्या गाडीच्या वगैरे त्यामध्ये किंवा गवतांच्या पात्यांवर, झाडांवर आपल्याला मॉर्निंगला दवबिंदू दिसते आहे. ओके, हे आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी पाहतोय 60% जास्त आहे, हे त्याचं उदाहरण आपण अभ्यासतो आहे. थ्रू दिस टू ऑब्झर्वेशन्स, हे तुम्ही नक्कीच ऑब्झर्व करा. वी सेन्स द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द ॲटमॉस्फिअर. व्हेन एअर cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. As a result, the excess water vapor get converted into teeny droplet. The dew point temperature is decided by the amount of vapor in the
एअर. हे सुद्धा आपण पाहतो आहे की हवेमध्ये ड्यू पॉईंट जे वॉटर वेपर असते आहे ते आपल्याला का दिसते आहे, तर जेव्हा हवा कूल होते आहे तेव्हा हवा थंड होते आहे, जेव्हा वातावरणाचं तापमान कमी होते आहे आणि त्यामुळं या वॉटर व्हेपर जी असते ती सॅच्युरेटेड होते आहे आणि जास्तचं जे वॉटर व्हेपर असते त्याचं छोट्या ड्रॉपलेटमध्ये, टिनी ड्रॉपलेटमध्ये, पाण्याच्या छोट्या कणांमध्ये त्याचं रूपांतर होते आहे. ओके. आणि हे ड्रॉपलेट आपल्याला गवताच्या पात्यावर, काचांवर पडलेले आपण बघतो आहे. द ड्यू पॉईंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ व्हेपर इन द एअर. आणि म्हणून आपण पाहतोय की किती पाण्याची वाफ हवेमध्ये आहे. ओके. 60% पेक्षा जास्त ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे, हे आपण त्यावरून लक्षात घेतो आहे. द युनिट ऑफ हीट आर जूल इन SI युनिट आणि CGS मध्ये कॅलरी आहे. ओके. आपण हे पण पाहिलेलं आहे. युनिट ऑफ हीट इज जूल, इन SI युनिट ऑफ हीट इज जूल आणि CGS मध्ये कॅलरी आहे. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degrees is called 1 calorie heat. Okay. Similarly, the amount of heat necessary to raise the temperature of 1 kg of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 kilocalorie heat. It is clear that 1 kilocalorie म्हणजेच 1000 कॅलरी. 1000 कॅलरी म्हणजेच 1 किलो कॅलरी. हे आपण यावरून अभ्यासतो आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया ऑलवेज रिमेंबर मध्ये बघू. इफ वी हीट 1 किलो ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस in different temperature ranges 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. It is therefore essential to define a specific temperature range while defining the unit of heat. Calorie and joule are related by following relation. 1 calorie is equal to 4.18 joule. आपण या ठिकाणी इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये जेम्स जूल यांच्याबद्दल माहिती घेऊया. 1880 to 1889 he was the first person, James Prescott Joule, he was the first person to show that kinetic energy of tiny particle of matter appears as heat energy and also that energy can convert it one from to another. Conversion of heat energy to work gives the first law of thermodynamics. The unit of heat is called joule after him. आणि यांचा ऑनर म्हणून, सन्मान म्हणून युनिट ऑफ हीटला त्यांनी जूल यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि आपण कॅपिटल जे मध्ये ते डिस्क्राईब करतो आहे. ओके. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघूया, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? त्यासाठी आपण या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय होते हे अभ्यासण्यासाठी आपण काही मेटलचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी एका कंटेनरमध्ये, एका भांड्यामध्ये आपण वॅक्स लेअर आपण घेतलेला आहे, वॅक्स घेतलेला आहे, मेन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आयर्न, कॉपर आणि लीड हे तीनही मेटल आपण गरम केलेले आहे, हीट केलेले आहे. ओके. आणि त्यांना आपण या ठिकाणी जेव्हा आपण ठेवतो आहे तर कोण आपण या ठिकाणी बघतो आहे, बघा 3 स्पियर असं आपण या ठिकाणी घेतलेले आहे, आयर्न, कॉपर आणि लीड. इक्वल मास, तिघाची मास जे आहे, वस्तुमान जे आहे सारखं आहे. तीनही स्पियर्स आपण बॉइलिंग वॉटरमध्ये घेतलेले आहे, काही वेळ आपण ठेवलेले आहे आणि तीनही स्पियर आपण काढले आहे त्या बॉइलिंग वॉटरमधून आणि ऑल द स्पियर्स विल बी ॲट द टेम्परेचर 0 डिग्री म्हणजे बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवले आहे. याचा अर्थ याचं तीनही स्पियरचं, या तीनही मेटलचं टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच वेळेस त्यांना या जाड्या वॅक्सच्या आपण स्लॅबमध्ये ठेवलेलं आहे. आणि नोट द डेप्थ ऑफ ईच स्पियर गोज इनटू वॅक्स. आणि मग आपण डेप्थ मोजूया, कोण किती खोलवर गेलेलं आहे. आपण बघतोय यामध्ये कोणता मेटल जास्त खोलवर गेलेला आहे, आयर्न आहे. त्यानंतर कमी खोल आहे कॉपर आणि त्याहीपेक्षा कमी आहे लीड. यावरून आपण काय अंदाज घेऊ शकतो आहे, तर आपण या ठिकाणी अभ्यासूया. द
द स्पियर, आपण या ठिकाणी बघतोय 3 स्पियर पाहिलेले आहे. आयर्नचा जो स्पियर आहे जास्त खोल गेलेला आहे, कॉपरचा स्पियर आहे त्यापेक्षा कमी आहे, आणि लीडचा स्पियर जो आहे तो त्यापेक्षाही कमी गेलेला आहे. म्हणजे द स्पियर व्हिच ॲब्सॉर्ब मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. जो स्पियर, जो मेटल, ज्या मेटलच्या स्पियरनी, गोळ्यांनी जास्त उष्णता ॲब्सॉर्ब केलेली आहे पाण्यामधली, कारण त्यांना बॉइलिंग वॉटरमध्ये आपण ठेवलेलं होतं, आणि त्यामुळे जास्त हीट ॲब्सॉर्ब ज्या मेटलनं घेतली आहे तो जास्त खोलवर गेलेला आपल्याला दिसून येतो आहे. ओके, मोर वॅक्स विल दस मेल्ट अँड द स्पियर विल गो डीपर इन द वॅक्स. जास्त डीपमध्ये गेलेला आहे आयर्न. ओके, कारण त्यांनी जास्त हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, किती उष्मा तो ग्रहण करू शकतो आहे, ॲब्सॉर्ब करू शकतो आहे, ते आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. इट कॅन ऑब्झर्व दॅट आयर्न स्पियर गोज डीपेस्ट इन टू द वॅक्स, लीड स्पियर गोज टू द लीस्ट, अँड कॉपर स्पियर गोज टू intermediate depth. This shows that equal rise in temperature, the three spheres have absorbed different amount of heat. This means that the property which determine the amount of heat absorbed by sphere is different for three spheres. This property is called specific heat capacity. आपण पाहतोय की यामध्ये सर्वात जास्त डीप मध्ये आयर्न स्पियर गेलेला आहे, सर्वात कमी लीड गेलेला आहे, आणि मधामध्ये आपल्याला कॉपर मेटल दिसतो आहे. म्हणजे यावरून त्यांची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे ते आपण पाहू शकतो, अभ्यासू शकतो. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ ए ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इज कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि काही आपण हे डिनोटेड बाय कॅपिटल लेटर सी. द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज जूल पर डिग्री सेल्सियस किलोग्राम, अँड द CGS युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस. आपण पाहतोय की स्पेसिफिक हीट कोणाची किती आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. पाण्याची जी स्पेसिफिक हीट आहे 1 आहे, पॅराफिन जे असते 0.54, केरोसिन 0.52, ॲल्युमिनियम 0.215, आयर्न 0.110, कॉपर 0.095, सिल्व्हर 0.056 आणि मर्क्युरी 0.033. काही पदार्थांची आपण या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सम सबस्टन्सेस आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट is C, capital C. The mass of object is m, and if the temperature of the object is raised by delta T degree Celsius, the heat energy absorbed by the given object. मग यावरून काय समीकरण आपण तयार करू इथे, m into C. m म्हणजे मास into C. ओके, C म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी into डेल्टा. ओके, आणि किती डिग्री सेल्सियस T. ओके, तर यावरून आपण अभ्यास करू शकतो. इफ द सेम वे, इफ स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज C, द मास ऑफ ऑब्जेक्ट इज m, and if the temperature of object is decreased by delta T degree Celsius, then the heat energy lost by the object will be m into C into delta T. ओके, त्यानंतर शेवटची कन्सेप्ट आपण या व्हिडिओमधली अभ्यासूया, हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज, उष्णता आपण या ठिकाणी पाहतो आहे, या ठिकाणी हीट एक्सचेंज होते आहे. ओके, if the heat is exchanged between hot and cold object, look at here E 5.10 hot and cold object आहे. hot and cold object काय होते आहे, इंटरचेंज. हीट काय करतात ते अदला बदली करतात हीटची. उष्णता म्हणजे थंड ऑब्जेक्ट जो असतो तो उष्णता ग्रहण करणार. ओके, इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन ए हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे काय होणार आहे, तर थंड ऑब्जेक्ट आणि उष्ण दोन्ही वस्तू जर आपण एकत्र ठेवल्या तर काय होणार आहे, थंड वस्तू उष्ण वस्तूची हीट घेणार आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, वाढणार आहे थंड वस्तूचं. ओके, आणि हॉट जी वस्तू असते त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट अटेन द सेम व्हॅल्यू. कुठपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत दोनही वस्तूचं टेम्परेचर एक सेम होत नाही, एकसारखं होत नाही तोपर्यंत. जर आपण गरम पाण्यात जर आपण आपला हात जर आपण जेव्हा आपण टाकू त्यावेळेस आपल्या हाताला पाणी गरम लागणार आहे. म्हणजे आपला हात काय करणार,
आपला हात त्या गरम पाण्याची उष्णता काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत दोन्ही हाताचं टेम्परेचर आणि पाण्याचं टेम्परेचर एका लेव्हलमध्ये येणार नाही तोपर्यंत. ओके, यालाच आपण हीट एक्सचेंज म्हणतो आहे. ओके, ही उष्णतेची काय होते या ठिकाणी, देवाणघेवाण होते आहे. थंड वस्तू उष्ण वस्तूची उष्णता घेणार आहे. ओके, म्हणजेच थंड वस्तूची उष्णता वाढणार आहे आणि गरम वस्तूची उष्णता कमी होणार आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. द कोल्ड ऑब्जेक्ट गेन एनर्जी अँड हॉट ऑब्जेक्ट लुजेस हीट एनर्जी. इफ द सिस्टम ऑफ बोथ ऑब्जेक्ट इज isolated from the environment by keeping inside a heat resistant box, meaning that the energy exchange takes place between two objects, then no energy can flow from inside the box or come into the box. या ठिकाणी आपण in this situation काय होणार आहे, heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object. This is called the principle of heat energy. हीट एनर्जीचा जो तत्व आहे काय असते ते, हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. मग काय याचं मोजमाप कसं आपण करूया स्पेसिफिक हीटचं, आणि कॅलरीमीटर बघूया. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग मिक्स मेथड. फॉर दिस कॅलरीमीटर इज यूज. म्हणजे स्पेसिफिक हीट मोजण्यासाठी आपण कॅलरीमीटरचा वापर करतो आहे. ओके, यापूर्वी सुद्धा आपण कॅलरीमीटरचा अभ्यास केलेला आहे. आणि कॅलरीमीटरमध्ये काय करतो आपण, हीट एक्सचेंज बिटवीन हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड द कॅलरीमीटर स्टार्ट. दिस कंटिन्यू टिल द टेम्परेचर ऑफ द सॉलिड वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम इक्वल. ओके, म्हणजेच heat lost by solid object is equal to heat gained by water in calorimeter plus heat gained by the calorimeter. Okay, heat gained by water in calorimeter and plus heat gained by the calorimeter म्हणजेच heat lost by solid object. Here loss of the solid object Q is equal to mass of solid object into specific heat into decrease in टेम्परेचर. ओके, हे आपण या ठिकाणी पाहतोय. हीट गेन बाय द वॉटर क्यू इज इक्वल टू मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट इंटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. मग हीट गेन बाय द कॅलरीमीटरमध्ये Q2 होणार मास ऑफ कॅलरीमीटर इंटू स्पेसिफिक हीट इंटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. हीट लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. म्हणजेच Q इज इक्वल टू Q2 plus Q1. Using this equation, if the specific heat of water and calorimeter are known, the specific heat of the solid object can be calculated. यावरून आपण स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट आपण मोजू शकतो. ओके, यामध्ये काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहे त्याचा आपण अभ्यास करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओ शेअर करू शकता आणि माझे चॅनल सबस्क्राईब करू शकता. ओके, आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आहे. ओके.